तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता. मला टेस्ट करून सांगा कसं लागतंय. आवडतंय का? खाऊन सांग पहिले. खा पनीर अंगारा. तर त्याच्यासारखंच थोडीशी रेसिपी ट्राय करायचा प्रयत्न केलेला आहे. हाय हॅलो नमस्कार, मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे UK. तर चला आता मी रेडी झालेली आहे. माझं घरातलं बरंचसं काम आवरलेलं आहे. तर म्हणलं चला आज गॅलरीमधून व्हिडिओची स्टार्ट करावी, कारण की काल यांना सुट्टी होती तर एवढा पाऊस चालू होता सकाळपासून. आणि आज तुम्ही पाहू शकता मस्त असं वातावरण झालं आणि छान ऊन पडलंय. मग काल पावसामुळे आमचा बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झालेला, परंतु मग त्याच्यामुळे आम्ही घरातच आवरलेलं. तर ते काय काय आवरलं तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला तर मग आता मी हॉलमध्ये आलेली आहे. आणि काल आम्ही पूर्ण जे 3 रूम आहेत आपल्या, हॉल, बेड आणि किचन, तर ते पूर्ण आवरलेलं आहे फरशीपासून. तर या ज्या भिंतींच्या जाळ्या वगैरे आहेत तर त्या सगळ्या व्यवस्थित क्लीन करून घेतल्या. तर हे बोलले चला आज सुट्टी आहे तर आवरून घेऊयात. दोन्हीकडून आवरलं. अशी पण मला दसऱ्याची तयारी चालू करायचीच होती. तर मग हे बोलले चल पटापट आपण आवरून घेऊयात. मग त्याच्यानंतर आम्ही तिघांनी पण आवरून घेतलं ना सगळं. आणि त्याच्यामध्ये श्लियांची पण आम्हाला खूप मोठी हेल्प झाली. हो ना? आणि माझ्या घरी सावी दीदी खेळायला येणार. हो. आणि तू काय काय आवरलं काल घरामधलं? कपडे, बेडशीट, हो. श्रियांश गॅलरी. हां. आणि मी गॅलरी धुत होते तर मग श्रियांशनी पण मला गॅलरी धुवायला हेल्प केली. तर हा मग तुम्हाला दाखवते. घर पण आणि एकदम असं फ्रेश वाटतंय, कारण की आम्ही ज्या भिंती आहेत तर त्याची पण अशी धूळ वगैरे बसतीच थोडीफार, पण मग ती पण असं व्यवस्थित झाडूनी हे क्लीन करून घेतली. तर त्याच्यामुळे घरामध्ये एवढं फ्रेश वाटते. आणि आज संडे आहे तर हे ऑफिसला गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग त्यांना खिचडी वगैरे करून दिली. तर आज एवढं काय स्वयंपाक नव्हतं. श्रियांशनी पण खिचडी खाल्ली. हो ना? आणि त्याच्यानंतर मग आता 11 वाजत आलेले आहे. मग मी छान देवपूजा वगैरे केली. मग त्याच्यामुळे अजूनच घरातलं वातावरण जे आहे तर ते छान प्रसन्न झालेलं आहे. आणि आता श्रियांशला म्हणलं थोडा होमवर्क करत बस, मग त्याच्यानंतर खेळशील. अरे ते वरचं ॲपल आहे, खालचं मँगो आहे त्याच्यामुळे. तर चला मग तुम्हाला गॅलरी वगैरे पण क्लीन केली, श्रियांशनी केली ना. तर मग तुम्ही पाहू शकता सगळ्या गॅलऱ्या वगैरे पण क्लीन करून घेतलेल्या आहेत आम्ही. आणि आपला जो झाडू आहे तर काल झाडूसुद्धा व्यवस्थित असं धुवून काढलेलं आहे मी. काय सुकला का? अशा प्रकारे मग आम्ही सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. 3 गॅलऱ्या क्लीन झालेल्या आहेत. जी बाहेरची मेन गॅलरी आहे ती नाही धुवून घेतली आम्ही. तर ती का नाही धुतली त्याचं रिझन सांगते. तर चला त्यासाठी आपण गॅलरीमध्ये जाऊ. तर चला तर आम्ही पुन्हा एकदा गॅलरीमध्ये आलेलो आहोत. आणि कसं होतं अजून पाऊस पूर्ण बंद नाही झालेला आहे, तर त्याच्यामुळे ह्या ज्या भिंती आहेत तर या खराब होतात आणि ह्याला असं शेवाळ वगैरे लागतं. मग ते सगळं खाली फरशीवरती येतं आणि मग त्या फरशीला पण तसंच खराब होतं. हो. तर मग त्याच्यामुळेच आम्ही लगेच ती क्लीन नाही केली. आणि बाहेर थोडंसं मग ब्लँकेट वगैरे सुकायला टाकलेलं आहे. मला धुवायचेच होते, परंतु काल हे सगळं क्लीन करण्यामध्ये खूप सगळं पाणी गेलेलं आहे. आणि मग आज पण पुन्हा पाणी घेतलं तर टाकी पूर्ण रिकामी होईल आणि मग पुन्हा ती भरायला टाईम लागतो. तर त्याच्यामुळे आणि काल खूप सगळं काम झालेलं आहे. तर मग आज थोडंसं मी आराम घेईल आणि उद्या पुन्हा आपण थोडंसं काम करूया. ठीक आहे? आणि उद्या श्लियांश स्कूलला जाणार आहे, पण तू मग आल्यावरती हेल्प करशील मला? ठीक आहे? आल्यावरती हेल्प करशील ना? कोणचा हेल्प? काम करायला हेल्प घरातलं. तर चला मग आता पुढे दिवसभरात काय काय होतं आज संडेचं तर ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल. सो कुठे गेला? सो स्टे ट्यून गाइस. चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 5 आणि नाश्त्याचा टाइम झालेला आहे. तर आज तुम्हाला सांगितलं की संडे असल्यामुळे मग आज दिवसभर घरी खिचडीच होती. तर मग आता काहीतरी असं चमचमीतचं खाऊशी वाटले आणि इझी आणि क्विक पाहिजे. तर त्यासाठी असं मला कधी काय खाऊ वाटलं तर मी काय बनवते तर आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मग अशा वेळेस मी दुसरं तिसरं काही न बनवून जे आपलं बेसन पीठ आहे तर त्याचा चिला बनवत असते. तर तो कसा बनवते मी ते पण तुमच्यासोबत शेअर करते. जर का तुमच्याकडे लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी सकाळच्या गडबडीत टिफिनसाठी पण तुम्ही हा जो चिला आहे तर तो देऊ शकता. किंवा असंच आपल्याला कधी भूक लागली, कधी
तोंडाला टेस्ट नसेल तर अशा वेळेस पण तुम्ही हा बनवू शकता. श्रियांच्या वेळेस प्रेग्नेन्सीमध्ये मला तसंच व्हायचं, तर त्यावेळेस बेसनचा चिला मी खूप खाल्लेला आहे. तर चला त्यासाठी मी ह्या ज्या 2 पळ्या आहेत तर त्या भरून असं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकता. पोरांची आता नक्की चालू झाली. तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहे. तर तुम्हाला जसा कलर आवडतो तसं तुम्ही ॲड करू शकता. काय रे मस्ती करताय? करा करा, ड्रॉइंग करताय? खेळा ना ड्रॉइंग. आता ते होमवर्क करताच ना तुम्ही. जा मग करा, काय तुम्हाला जे खेळायचं ते खेळ. ठीक आहे, मी तुमच्यासाठी खाऊ बनवते. चिला बनवते बेसनचा. आवडतो का तुला? तर त्याच्यानंतर मी थोडंसं जिरा ॲड केलेलं आहे. तुमच्याकडे जर का जिरा पावडर तुम्हाला ॲड करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर बराचसा ओवा घ्यायचा, कारण की ओवा मुलांच्या हेल्थसाठी चांगला असतो. आणि मग मी श्रियांशला असं बनवताना मोस्टली काय करते, हळद, थोडंसं जिरं आणि ओवा एवढ्या 3 चमचे टाकते आणि थोडासा जो आपला मसाला आहे तर तो टाकते. आणि जर का तुम्हाला असं मोठ्यांसाठी बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जे आपल्या व्हेजीस आहेत तर त्या पण ॲड करू शकता. परंतु कसं होतं, सकाळच्या गडबडीत बनवत असताना मला एवढा टाईम नसतो माझ्या, त्याच्यामुळे आधी मी काय करते, थोडासा मसाला टाकते. म्हणजे श्रियांशला आणि एक फ्रेंड आली आहे श्रियांशी, तर त्या दोघांना देईन आणि मग नंतर माझ्यासाठी करताना थोडासा जास्त ॲड करेन. तर चला हे मी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते. त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. तर चला या ज्या एवढ्या एकदम इझी आणि क्विक मी हे सगळं ॲड करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी हे करून घेणार, याची छान कन्सिस्टन्सी बनवून घेणार. तर चला हे मी मस्त असं मिक्सअप करून घेते. तर चला मी हे व्यवस्थित असं मिश्रण जे आहे तर ते छान फेटून घेतलेलं आहे, ज्यानेकडून ज्या बेसन पिठाच्या गाठी असतात तर त्या राहत नाही. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण ॲड करू शकता, म्हणजे ते अजून हेल्दी होऊन जाईल. तर चला आता हे 5 मिनिट आपण असंच रेस्ट करायला ठेवूया साईडला. तोपर्यंत मग पॅन वगैरे मी गरम करून घेते आणि हे जे वरती सामान काढलेलं आहे ते सगळं ठेवून देते. तर चला मग 5 मिनिट वेट करूयात आणि मग पाहूयात पुढे. A few minutes later. तर चला, तर मग तुम्ही पाहू शकता हे जे आपलं मिश्रण आहे तर ते व्यवस्थित असं मुरलेलं आहे. तर 5-10 मिनिटं व्यवस्थित असं झाकून ठेवलं की ते छान एकजीव होतं आणि सगळी टेस्ट येते. तर चला मी श्रियांसाठी बनवताना तुपातलंच बनवत असते, परंतु मला तुपातलं आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी तेलातलं बनवते. आणि मुलांसाठी कसं हेल्दी असतं तर मग त्याच्यामुळे. आणि श्रियांशला मी मोस्टली सगळं देताना तुपातलंच देते, तेलातलं काय देत नाही त्याला. भाजी वगैरे आता ते सगळ्यांसोबत खातो तर त्याच्यामुळे असतेच, परंतु चपाती वगैरे किंवा असं काय अंडा पोळी वगैरे बनवताना त्याला तुपामधलंच असतं आणि पराठे तर तुपातलेच छान. तर चला मग मी याच्यामध्ये मस्त असं तूप ॲड केलेलं आहे. पॅन छान गरम झालेला आहे आपला. तर चिला बनवताना मी जास्त काही व्हेजीज वगैरे ॲड नाही करत, कारण की मग श्रियांश खात नाही. आणि स्कूलला देताना कसं मग घरी तरी आपण भरवतो, परंतु स्कूलमध्ये मग त्यांच्या आवडीचंच द्यावं लागतं, तेव्हा ते त्यांचं खातात. काय बनवताय तुम्ही? काय बनवलंय? मस्त बनवलाय. तर चला यांचं काय ड्रॉइंग चाललंय दोघांचं. तर चला मग आपण, वा दोघांनी पण मस्त काढली रे, स्मार्ट झालंय तुम्ही दोघे. तर चला मग असं याच्या साह्याने मी टाकून घेते. आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. तुम्हाला जर का जास्त जाड लागत असेल तर तुम्ही तसं करू शकता, परंतु आम्हाला पातळच लागतं तर मग मी त्याच्यामुळे व्यवस्थित असं हे करून घेते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी याला व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. आणि तूप थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. आता मी त्याला 1-2 मिनिट छान वाफ काढून घेते, 1 मिनिट काढून घेते, म्हणजे ते व्यवस्थित असं टेस्ट देईल आणि छान असं पकतं. तुम्ही जर का तुम्हाला काय त्याच्यात व्हेजीज ॲड करायचे असतील तर अशा वेळेस वरतून टाकल्या तरी चालतात. आणि याच्यामध्ये जर का मिक्स करायचे असतील तर बारीक खिसून टाका,
म्हणजे काय होतं ते मध्येच तुटलं जात नाही. तर चला आता मला क्विक आणि पटकन बनवायचं होतं, तर त्याच्यामुळे मग मी काही चॉपिंग वगैरे करत नाही बसले आणि काय त्याच्यामध्ये ॲड नाही करत बसले. तर चला आता तुम्ही पाहिलं असेल मी 1 मिनिट छान याची वाफ काढून घेतलेली आहे आणि आता ह्याला मस्त असं फ्राय तुम्ही पाहू शकता एकदम इझिली निघून. आणि याला मी व्यवस्थित असं पलटते. तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा हा आपला चिला आहे तर तो पलटी झालेला आहे. तर मी थोडंसं साईडने तूप सोडते. इथे साईडला गाणी चालू झालेली आहेत तर मग त्याच्यामुळे आवाज येतो. आता नवरात्रीमध्ये तर हा आवाज चालूच राहणार, कारण की आपल्या साईडच्या बिल्डिंगमध्ये पण खूप आवाज असतो आणि आपल्याकडे पण खूप सगळा आवाज असतो. तर आता या दुसऱ्या साईडने तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी पण चालेल आणि ठेवलं तरी पण चालेल, परंतु काय होतं मग असं जास्त क्रंची नाही होणार. तर चला मग ह्या साईडने पण मी व्यवस्थित आता शेकून घेते आणि मग त्या दोघांना खायला देते पहिले आणि मग नंतर मला थोडंसं तिखट अजून ॲड करून थोडंसं चाट मसाला ॲड करून मग मी पण ते एन्जॉय करते. तर श्रेयांशला मी स्कूलमध्ये देताना दही सोबतच देत असते आणि जर का कधी काही नसेल तर मग चपाती वगैरे देते, परंतु मला हे लोणच्यासोबत खूप आवडतं. लोणच्यासोबत एकदम टेस्टी लागतं आणि नसेल लोणचं तर असं जरी खाल्लं तरी पण छान टेस्टी लागतं. तर चला तर मग फायनली अशा प्रकारे हा जो आपला चिला आहे तर तो रेडी झालेला आहे. तर चला आता मी हा त्या दोघांना सर्व करते. त्याच्या आधी दुसरा टाकून घेते. तर पाहू पहिले हाफ देऊन पाहते खातायत का नाही आणि मग खाल्ला तर अजून एक देईल, नाहीतर मग अजून एक करून तर ठेवते. खातील मोस्टली, श्रेयांश तर खातो. तर चला हा करून घेते आणि मग नंतर त्यांना सर्व करते. तर हा आता मी पूर्ण असा तवा भरून करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी पण एकदम इझिली तो पूर्ण असा पॅनमध्ये फ्लो होतो. तर तुम्ही पाहू शकता एकदम असं मी पूर्ण हा जो पॅन भरून आहे तर तसं केलेलं आहे. चला आता मी मगाच्या सारखंच याची पण छान वाफ करून घेते आणि त्या दोघांना तोपर्यंत सर्व करते. तर पाहूया त्यांना आवडतोय का नाही. तर तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट पण झाला आहे, क्रंची पण झाला आहे आणि सोबत मी त्यांना दही देणार आहे. तर हे मी लो गॅसवरती ठेवलं आहे. तर चला त्यांना देऊन चला इथं बसा, खाली बसा इथं. तर चला आता मी या दोघांना पण सर्व केलेलं आहे. मला टेस्ट करून सांगा कसं लागतंय, आवडतंय का, खाऊन सांग पहिले खा. तर आता दीदी सांगेल कसे झाले. श्रेयांश तर नेहमीच खातो ना. बघ दीदीला आवडतंय का, आवडतंय. छान झालंय, बोल ना. ठीक आहे, खाऊन घ्या मग सगळं. दोघं फिनिश करा पटापट. अजून पाहिजे असेल तर मला सांगा. ओके चलो बाय. मी अजून बनवते हा. तर चला तर मग तुम्ही पाहिलं असेल त्या दोघांना पण आवडलं तर ते दोघं खात आहेत. तर आता तोपर्यंत आपण हा पाहूया. तर आता हा मी पूर्ण पॅन भरून केला. आता पाहूया खाऊन बघतोय. तर तुम्ही पाहू शकता हा इझिली निघत आहे आणि हा नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे काय होतं मग याला जास्त असं चिकटत वगैरे. हे मस्ती कमी करा. या दोघांची खूप मस्ती असते पण भांडत वगैरे नाही, व्यवस्थित खेळतात. तर चला मग हे पण मी असंच करून घेते आणि त्या दोघांना देते आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मसाला ॲड करून मग माझ्यासाठी बनवते. तर चला तुम्हाला कशी वाटली इझी आणि क्विक रेसिपी ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला राहिलेले बनवून घेते आणि याचा मी मस्त चला तर मग नमस्कार सगळ्यांना. तर मग अशीच नाश्ता वगैरे करून झाला, त्याच्यानंतर या दोघांसोबत थोडीशी मस्ती केली. तर आता ते गेलेले आहेत तिकडे खेळायला. तर मग चला आता थोड्या वेळाने टाईम होईल तो म्हणजे डिनर बनवायचा. तर यांना उपवास आहे तर मग त्यासाठी बनवेल काहीतरी. तर पाहू आता 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे. एक मस्त अशी झणझणीत मटकीची भाजी आणि भाकरी, नाहीतर मग पनीर भाजी आणि चपाती. तर मग पाहू आता यांना विचारते कॉल करून की काय खाणार ते. मग हे या 2 ऑप्शनमध्ये जे चूज करतील तर मग ते मी आज डिनरमध्ये बनवणार आहे. तर चला मग सगळं बनवून वगैरे घेते, यांना कॉल करून विचारते काय आणि मग नंतर तुमच्यासोबत शेअर करेल
की फायनली मी काय बनवत आहे ते. तर चला मग सगळं बनवून वगैरे घेते आणि मग रात्रीच बोलेल तुमच्यासोबत. सो स्टे ट्यून गाईज. 2 hours तर मग later. तुम्ही पाहू शकता आज आमचं खूप लवकर आवरलेलं आहे. 8:30 वाजलेले आहेत आणि हे पण लवकर आलेले. मग मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केलेली 7:30ला. तर 1 तास लागला स्वयंपाक करायला. तर मग चला तुम्हाला मी सांगितलेलं 2 ऑप्शन आहेत माझ्याकडे. आता यांना विचारून त्यातला एक फायनल करते. तर मग चला तुम्हाला चपाती दिसत आहे तर मग त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की मी मस्त अशी पनीरची भाजी बनवलेली आहे. तर यावेळेस थोडीशी वेगळी बनवलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता यावेळेस मी थोडंसं त्याच्यामध्ये पनीर पण किसून टाकलेलं आहे. लास्ट टाइम मी जे आम्ही बाहेर गेलेलो तेव्हा खाल्लेला पनीर अंगारा, तर त्याच्यासारखंच थोडीशी रेसिपी ट्राय करायचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहूयात आता तो सक्सेस होतोय का नाही ते. तर चला मग मस्त आम्ही सगळे जेवण करतो आणि असं असणार आहे आजचा हा मेनू. श्रेयांशला तर पनीर खूप आवडतं, हो ना? तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तर तुम्हाला कसं वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. या सगळे जेवण करू.